नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। वाईच्या पश्चिम भागातील खावली येथे जिल्हा परिषद यशवंतनगर गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार लोकनेते बापूसाहेब शिंदे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा उत्साहात पार पडली आणि या सभेत बोलताना बापूसाहेब शिंदे यांचे पुत्र विकास शिंदे यांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला। विकास शिंदे यांनी म्हटलेलं आहे की आपल्या भागासाठी खऱ्या अर्थानं लढणारी आपल्या माणसातील व्यक्ती म्हणून लोकनेते बापूसाहेब शिंदे यांना जिल्हा परिषदेचे तिकीट मिळाले आहे। हे तिकीट केवळ पक्षाचे नाही तर सर्व कार्यकर्त्यांच्या विश्वासातून आणि परवानगीने मिळालेले आहे। पश्चिम बंगालात सक्षम नेतृत्वाचा उल्लेख करताना त्यांनी म्हटलं आहे की आज संपूर्ण पश्चिम भागात लोकनेते बापूसाहेब शिंदे आणि आबा हे दोनच खरे सक्षम नेते आहेत। त्यामुळेच प्रत्येक गावोगावी वाडी वस्तीमध्ये कार्यकर्त्यांमध्ये आनंदाची लाट पाहायला मिळते आहे। एकजुटीने काम करून संपूर्ण भागात 100% राष्ट्रवादी काँग्रेस कशी उभी राहील यासाठी येणाऱ्या काळात प्रयत्न करणार आहोत। या भागात माध्यमांव्यतिरिक्त भाजपचा कुठेही प्रचार दिसत नाही असा टोला त्यांनी लगावला आहे। लोकनेते बापूसाहेब शिंदे यांना निवडून दिल्यास पश्चिम भागाचा विकास अटळ असल्याचा विश्वास व्यक्त करत विकास शिंदे यांनी म्हटलं आहे की मंत्री मकरंद पाटील यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून यशवंतनगर गटाचा सर्वांगीण विकास साधला जाईल। या प्रचार सभेला परिसरातील ग्रामस्थ कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सभेमुळे खावलीसह संपूर्ण पश्चिम भागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र दिसून आले। साताराबाई प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट। सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि सर्व कार्यकर्त्यांना रिक्वेस्ट म्हणजे करतो की आपण सर्वांनी खरोखरच दादाच्या बद्दल जर आपल्याला प्रेम असेल तर आपण कुठं येणाऱ्या वाऱ्याला न हालता आपण पुढं मार्गक्रमण करून 7 तारखेच्या दिवशी आपण पेटीमध्ये आपलं बहुमत टाकावं एवढी मी आपल्या सगळ्यांना पुनशा आपण या ठिकाणी आल्याबद्दल सर्वांचं तुमचा कुठेतरी शेवटच्या ह्याच्यामध्ये मान सन्मान झाला पाहिजे की प्रामाणिकपणे मनामध्ये इच्छा धरून, कारण तसं म्हणलं तर अनेक वर्ष आज ज्यांच्यावर काम केलं त्यांना खऱ्या अर्थाने म्हणलं तर काय मला माहित नाही की त्यांना मान सन्मान कोणाला देता येतो का नाही। सातत्याने आपल्या माणसासाठी लढणारा व्यक्ती आणि माणसामध्ये असणारा व्यक्ती म्हणून सातत्याने त्यांच्यावरती प्रेम करते ही जनता, तर त्यांना कुठेतरी त्यांचा मान सन्मान झाला पाहिजे। म्हणून आबांनी खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद पंचायत जिल्हा परिषदेचं हे तिकीट खऱ्या अर्थाने म्हणलं तर कार्यकर्त्यांच्या सगळ्यांच्या परवानगीने लोकनेत्यांना या ठिकाणी दिलं। खऱ्या अर्थाने म्हणलं तर आज पश्चिम भागामध्ये आपल्या एक बापू शिंदे आणि एक आबा हे दोनच पक्ष खऱ्या अर्थाने भागात चालतात। खऱ्या अर्थाने आता कार्यकर्त्यांमध्ये एक आनंदाची लाट प्रत्येक गावोगावी आज खऱ्या अर्थाने आम्ही फिरत असताना त्या ठिकाणी परवा मुंबईला पण मेळावा त्या ठिकाणी झाले, सर्व कार्यकर्ते भेटले की आपला माणूस कुठेतरी आता आपल्या बरोबर आलेला आहे आणि आता एक फूट मिळून आपल्या संपूर्ण भागामध्ये प्रत्येक गाडी वस्तीमध्ये प्रत्येक गावामध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने 100% राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कशी निर्माण होईल आणि या ठिकाणी दुसरा कुठला पक्ष राहणार नाही, खऱ्या अर्थाने हा प्रयत्न आपल्याला येणाऱ्या काळामध्ये करायचा आहे। खऱ्या अर्थाने आता मगापासून आपण सगळ्यांनी ऐकलं या ठिकाणी सांगितलं की भारतीय जनता पक्ष हा भारतीय जनता पक्ष आपण सकाळी पाहिले की सकाळी उठल्यापासून कमळ दिसतं, रात्री झोपलं तरी कमळ दिसतं, आपण झोपलं तरी टीव्हीवर कमळ चालू असतं। म्हणजे मीडिया सोडलं तर यांचा दुसरीकडे कुठे काय प्रचार नाही। आज लाडकी बहिणी योजनेचे तुमच्यापर्यंत आज प्रचार खऱ्या अर्थाने इथे पोहोचतोय। या पक्षामध्ये 9 वर्षे मी सुद्धा काम केलं होतं।